पोरेवाडी पाणीपुरवठा योजना उद्घाटनाआधीच कोलमडली, अर्धा कोटीचा निधी वाया। एक योजना अपूर्ण असतानाच दुसरी मंजूर, ठेकेदार अधिकाऱ्यांवर आरोप। चंदगड तालुक्यातील पोरेवाडी गावासाठी घटप्रभा नदीवरून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सन 2012-13 मध्ये मंजूर करण्यात आलेली 50 लाख रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना उद्घाटनाआधीच कोलमडली असून निकृष्ट कामामुळे अर्ध्या कोटीचा निधी अक्षरशः पाण्यात गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। परिणामी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही गंभीरच राहिलाय। राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या योजनेसाठी आमरोळी गावच्या बोकुडशेत परिसरात घटप्रभा नदीच्या काठावर जॅकवेल उभारण्यात आलं। तसंच पोरेवाडी गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली, मात्र कामात दर्जेदार साहित्याचा वापर न झाल्यानं योजना पूर्ण होण्यापूर्वीच निष्प्रभ ठरली। पाईपलाईन आणि वॉल बसवण्याचं काम अर्धवट राहिलं असून गावातील टाकीत एक थेंबही पाणी न पोहोचता तब्बल 12-13 वर्ष उलटून गेली आहेत। या योजनेच्या कामाकडे तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी, चंदगड पंचायत समिती तसंच जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। इतका कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दरम्यान पहिली योजना अपूर्ण असताना सन 2020-21 मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत 23 लाख रुपयांची दुसरी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली, मात्र प्रत्यक्ष पाहणी न करताच योजना मंजूर झाल्यानं या योजनेचेही भवितव्य धोक्यात असल्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करतात। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आल्याचं ग्रामसभेत स्पष्टपणे मांडण्यात आलं। या पार्श्वभूमीवर झालेल्या ग्रामसभेत संबंधित ठेकेदारावर तातडीनं कारवाई करून त्याचं नाव काळ्या यादीत टाकावं, तसंच संपूर्ण पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सखोल चौकशी करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली। मे 2026 मध्ये होणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेपूर्वी गावाला मुबलक पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। याबाबत आमरोळी पोरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रिया ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की ठेकेदारांनी कामाचा दर्जा सुधारून वेळेत योजना पूर्ण करावी। ही योजना ठेकेदारांकडून पूर्ण करून घेऊन लक्ष्मी यात्रेपूर्वी गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला जाईल। सरपंच प्रकाश नारायण वायंगडे यांनी सांगितलं की गेल्या 2-2.5 वर्षांपासून पाणी पुरवठा विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेलं नाही। ठेकेदारांना तातडीनं सूचना देऊन योजना पूर्ण करावी आणि ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करावी अशी आमची भूमिका आहे। कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनातील निकृष्ट कामामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असून आता चंदगड पंचायत समिती आणि कोल्हापूर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग नेमकी कोणती कारवाई करणार आणि पोरेवाडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।